मासे पकडण्याची नवीन पद्धत ती कोंबडं कापून ते दोरीला बांधून त्यामध्ये जाळ्याची काठी लावून आकडे लावून पाण्यामध्ये उतरली आणि पाहते किती पाण्यामध्ये उडी याला म्हणते मैला पाण्यामध्ये उतरलेली डेरी आणि तिने शोधून ठेवलेल्या माशाकडे ती जाता येता आणि तिच्या हाताला पण तो काटा टोचला. तिने लावलेल्या ठिकाणी शोधून ठेवलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक मोठा मासा आहे आता बाकी ती आयडियाने पकडते त्याला आणि आता ते नवीन ठिकाण आहे आणि त्या सोडलेलं असं कोंबडं त्याच्यावर कलर करणार त्या कोंबड्याला जे माशाची काठी लावलेली आहे त्यामध्ये ते अटकणार तो अटकला होता ते परवडले मासा तिकडे ओढतोय त्याला ओढतोय ओढा ओढा ओढ कुठलं आला मासा आला 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 सुटला तिने सोडून जाळ्या सुटला तो मासा डबल प्रयत्न पुन्हा प्रयत्न तो आला मासा आता पाहतो किती मोठा मासा आहे 2-3 किलोचा हा मासा आहे कमीत कमी 3 ते 4 किलोचा मासा आता त्या माशाला पीस तयार करण्याचे चालू आता पाहते दोन्ही महिलांनी पकडला आहे तिचे काटे कुटे बाजूची सफाई करून घ्यायची त्याच्यावर आता मुडक्याकडून कापणार ते आता कापला मासा मोठ्या करका अरे बाबा म्हणजे ताजा मासा पकडा त्याची पार्टी करायची त्या माशाचे पीस करून घ्यायचे एक जण त्यामधली घाण साफ करतो त्या माशाच्या पोटामधली असलेली घाण एक महिला मोठे पीस करून देते आणि दुसरी महिला ते बारीक बारीक करणार आहे का एक महिला मोठी पीस त्यातली घाण साफ करणार एक महिला छोटे पीस तयार करणार मासे मारणं आणि खाणं या महिलाच्या काहीच वाटत नाही त्या आपल्या करकर कापतात आणि खातात बारीक पीस करते एक महिला आणि एक महिला मोठाले पीस करून देते छान पाहता किती मासे त्याच्यामध्ये वर उड्या मारतात त्या एक 3-4 किलो माशीची ते आता तयार करता येते साफसफाई करून मोठाले छोटे छोटे पीस आता मुंडक्याचं पीस करणार सगळं एका छोट्या टोपल्यामध्ये सर्व पीस टाकून घेता येते दोन्ही महिला एक महिला आता ते साफ करून घेणार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार त्या पीसला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ती भाजी त्याची बनवणार झाली आता साफ करून झाली
चूल जंगलामध्ये तयार केलेली चूल पिठावर एक महिला आता कांदा कापते आणि दुसरी महिला कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकते. आवश्यक तेवढे तेल कढईमध्ये टाकते. मीठ हळद हे त्याला व्यवस्थितपणे लावून घेता येतात. त्यामुळे 2-2.5 किलोची पीस त्याने बनवले. त्यामध्ये गरम झालं तेलामध्ये तिने सर्व पीस सोडून दिले. ही नवीन पद्धत त्याने तिकडे पीस चांगले तळून घ्यायचे. आता तळून झाल्यानंतर त्या काढून घेऊन पीस तळून झाली दादा. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ती पीस काढून घेता येते. जंगलामध्ये मच्छी खाण्याची ही चांगली पद्धत. कांदा राहिलेल्या तेलामध्ये कांदा अद्रक हे पीस टाकून त्याला कांदा करपून तळून घेतात. ते तिकडे मागून पण लोक येतात. कांदा तिखट लाल तिखट तयार करून ठेवलेला मसाला हा सर्व त्यामध्ये पेस्टमध्ये करपून घेतात. छान असा कांदा लसूण हळद मीठ मसाला हे तळून चालू द्यायचं आहे. झाले आता. भाजी मासे पकडण्याने खाणे ही येत नाही. टमाटे कापून हे पण त्या बनवलेला कांदा पेस्ट परत तळलेला कांदा मसाल्यामध्ये टाकून त्याची चांगली गरम करून घ्या. आणि त्यामध्ये 4 किलो आलू पण त्यात मिक्स करणार. आलू शिजल्यानंतर आता मासा पण त्यामध्ये टाकून तळलेल्या मासा शिजलेल्या मासा त्यात टाकणार. त्याने मिक्स करता चांगल्या पद्धतीने.